नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा उघडकीस आला। फिर्यादी सुंदरलाल संकटाप्रसाद तिवारी वय वर्ष 45 राहणार सुदाम नगरी शिव मंदिर यांनी घरासमोर लॉक करून उभी केलेली ऍक्टिवा स्कूटर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती। हा प्रकार 20 ऑगस्टच्या रात्री घडला। फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला। तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान तेलंगखेडी गार्डन जवळ 2 संशयितांना ऍक्टिवा गाडीवर संशयास्पदरित्या फिरताना पकडले। चौकशीत आरोपी सुमित उर्फ भांजा महावीर सुमन वय वर्ष 18 राहणार जटाशंकर मंदिराजवळ आणि एक विधी संघर्ष बालक यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीस गेलेली ऍक्टिवा गाडी जप्त करण्यात आली। याशिवाय वाडी पोलीस ठाण्याने गिट्टी खदान पोलीस ठाण्याअंतर्गत नमूद असलेल्या गुन्ह्यात एकूण 9,180 रुपयांची रोख रक्कमही आरोपींकडून जप्त करण्यात आली। एकूण 39,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। माझं नाव मंगेश बबनराव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोस्ट अंबाझरी नागपूर शहर। आमच्या इथे डीबी पथकाने त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांना संशयित वाहन मिळून आलं असता त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि कौशल्याने 2 आरोपी निष्पन्न केले। त्यातला एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि दुसऱ्याचे नाव आहे सुमित उर्फ भांजा महावीर सुमन। त्याचं वय 18 ते 19 वर्ष आहे आणि हा राहणार आहे जटाशंकर मंदिर जवळ ठाणे सदर मधला। आमच्या इथे अपक्रमांक 471/25 नुसार एक गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये एक बाईक चोरी गेली होती। जी गाडी आमच्या स्टाफला पेट्रोलिंग मध्ये मिळून आली, ती गाडी संशयित वाटल्याने तिची शहानिशा केली असता ती आमच्या इथल्याच या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली मालमत्ता असल्याचं निष्पन्न झालं आणि या आरोपितांकडून ती रिकव्हर करण्यात आली। आरोपितांना तपासासंबंधाने जेव्हा सखोल विचारपूस केली गेली तेव्हा त्यांनी कबुली दिली 2 ठिकाणच्या इतर गुन्ह्यांची सुद्धा। त्यातला एक गुन्हा दाखल आहे वाडी पोलीस स्टेशन मध्ये नागपूर शहर हद्दीमध्ये आणि दुसरा दाखल आहे गिट्टी खदान पोलीस स्टेशन मध्ये। वाडीमध्ये एक शटर फोडून त्यांनी काही चोरी केली होती, त्यामध्ये हार्डवेअर दुकानात शटर फोडून चोरी केली होती आणि गिट्टी खदानच्या हद्दीमध्ये समोशाची जी ठेला असतो तो फोडला होता, दुकान होतं समोशाचं, ते फोडून त्यांनी ती चोरी केली होती। तर त्यामध्ये एकूण 39,180 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केला आहे, ज्यामध्ये ऍक्टिवा गाडी पण सामील आहे आणि कॅश पण सामील आहे। असे टोटल एकूण 3 गुन्हे अथक मेहनत घेऊन हे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम चालू आहे।